आता एक मी दुसऱ्या फेरीमध्ये बसले. ही छोटी फेरी आहे. पास ते मोठं होतं, त्याच्यामध्ये बस सुद्धा मावत होती. तर ही शरावती नदीचा बॅकवॉटर आहे, खूप मोठं आहे. आणि ही जी अलीकडची जी ट्रॅक्स आहे, त्या ट्रॅक्समध्ये एक 7-8 जणी आहेत, त्या सागरहून आल्या होत्या. आणि ते मला भेटले चौंडेश्वरीला. त्यामुळे येता का, तुम्हाला 300 रुपयाला आम्ही घेऊन जातो. तर पद्मावती मंदिर पाहण्यासाठी म्हटलं ठीक आहे, चला पद्मावती मंदिर पाहणं होईल आणि हे असं फिरणं पण होईल, कारण माझ्याकडे वेळ होता. आता मी बसते इथे. सिगंदरू चौंडेश्वरी मंदिर पाहिल्यावर मी ह्यांच्याबरोबर जॉईन झाले. पण तो रस्ता पण इतका सुंदर होता, एकदम कोकणासारखं वाटत होतं. आणि त्या रस्त्याला अजिबात गर्दी नाही. आणि काही वेळाने तर पूर्ण मातीच्या रस्त्याने आम्ही आलो, पण एकदम सुंदर लाल लाल माती, फार फार सुंदर, एकदम इतकं छान वाटलं. तेव्हा हे आता आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला, म्हणजे मग पुन्हा ट्रॅक्समध्ये बसून आम्ही निघू. शरावती नदी. आता चौंडेश्वरी म्हाळसा मंदिर आहे. त्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि हे इथून चौंडेश्वरी मंदिर. आणि ह्यानंतर एक पद्मावती मंदिर आहे, ते पाहायला जायचं आहे. हे कारगलची द्विमुखी चौंडेश्वरी आहे. 2 मुख आहेत तिला. आता ते पाहण्यासाठी आम्ही चाललो. हे मंदिर आहे, ते तलवार ठेवलेली आहे, तलवार. आणि राजाच्या स्वप्नात देवी आली आणि देवीने त्यांना दृष्टांत दिला. ते म्हैसूर राजा 160 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं आहे ना, त्याप्रमाणे त्यांनी कार्विंग केलं आहे. त्याच्यामध्ये समोर आहे ना, तसंच मागच्या साईडला, आणि मागच्या साईडने पण आपण दर्शन घेऊ शकतो. द्विमुखी चौंडेश्वरी. धन्यवाद. हे एक्झॅक्ट त्याच्या मागच्या बाजूला आहे. समोरचं जे आहे ना, त्याला म्हणून ह्याला द्विमुखी चौंडेश्वरी असं नाव आहे. द्विमुखी चौंडेश्वरी.